कराड वारंजी या ठिकाणी सत्यजित केसरी पर्व हे मैदान पार पडते आणि या मैदानाच्या सेमीफायनल एक मध्ये आपल्याला या मैदानाचा जवळपास फायनल पाळण्यासारखाच एक टॉपची लढत पाहायला मिळाली. जबरदस्त सगळ्याच गाड्या या सेमी मध्ये होत्या आणि या सेमी मध्ये आपला सर्वांचा आवडता भवानी आणि अर्जुन या गाडीनं एक नंबर केलाय आणि फायनल साठी पात्र झालेत. पहिलवान अक्षय गोरपडे आणि त्यांची टीम आपल्या बरोबर, त्याचबरोबर सावकारचे मालक बरोबर आपल्या बरोबर आहेत. मामा अक्षय दादा काय सांगाल, कसं नियोजन झालं होतं? नियोजन ही कोरेगावच्या मैदानाला झालतं भवानीचं आणि अर्जुनचं. पण अर्जुन मुंबईत जरा पडल्यामुळं नियोजन पुढे ढकलण्यात आलं. म्हणलं आता कोरेगावच्या मैदान ही वारुंजीचं मैदान ती मातीचं कराड भागातलं शेवटचंच मैदान आहे यात्रेचं, त्यामुळे इथं नियोजन करण्यात आलं. त्यामुळं आता ज्या पद्धतीनं गटाला गाडी पळाली, गटाला पण सुंदर असं स्पीड लागलं होतं आणि या सेमी क्रमांक एक विषयी काय सांगाल? शेमी क्रमांक 1 म्हणजे आमचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष धनाज तात्या शिंदे यांनी फायनलच उचलला. पहिल्या 1 नंबर तासापासून ते शेवटच्या 7 नंबर तासापर्यंत सगळ्या म्हणजे नामांकितच गाड्या ज्या रोज फायनल राहतात अशा सगळ्याच गाड्या जबरदस्त पळायला. त्यातल्या त्यात भवानी आणि अर्जुन कुठेतरी एक त्यांचा वेगळा पळ दाखवला आणि वर्चस्व निर्माण करून फायनल साठी आज भवानी त्यांच्या मालकासाठी पळाला. म्हणजे सतीश काका बर्गे कोरेगाव आणि आज त्यांचे चिरंजीव अक्षय सतीश बर्गे यांचा वाढदिवस आहे. मालकाच्या वाढदिवसाला काहीतरी गिफ्ट हे भवानीनं आज फायनलला राहून दिला. आता फायनलला काही होऊन द्या, पण फायनल राहिला हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. भवानीने सलग 2 मैदाने 2 गुलाल, काय सांगाल? ह्याच्यात सगळं श्रेय जातं विवेक पिसाळ, संकेत शिंदे यांना जातं. कारण की यांनी जीवाचा आटापिटा करून बैलाला 15 दिवसात म्हणजे कोरेगावच्या अगोदर 2 दिवस आम्ही बैल घेतला. कोरेगावच्या आदल्या दिवशी संध्याकाळी उतरवला बैल. कोरेगावात बी आमच्या गाडीने थोडक्यात मार खाल्ला पहिल्या शिमीत आणि मग आता विवेक पिसाळांनी त्याच्यावरती 15 दिवस कष्ट घेऊन बैल फायनलला ठेवण्यासाठी. कुठेतरी एक महत्वाचे क्षण असतात त्याबद्दल, म्हणजे आता एक बैलगाडी मालकाचा वाढदिवस आणि बैलानं दिलेला बोलायला आनंदच वेगळा असतो. काय सांगाल? 100% आता तो काय आनंद गगनात मावण्यासारखा नाही. कारण की शिमी ऐकल्या सगळ्यांचं कान उभं राहिलेलं. म्हणजे असं कोण सांगत नव्हतं की मी लागेन, तुम्ही लागाल किंवा ही लागेल. शेवटी आपलं काहीतरी आज दिवसात लिहिलं असेल. त्यामुळे आज आप्पा ड्रायव्हरांनी कशी गाडी आणली, काय सांगा? आप्पा ड्रायव्हरांना ह्या गाडीचा अनुभव होता. आप्पा ड्रायव्हर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही भवानी गेल्या वर्षी घाटा उतरवला तेव्हा विरकरवाडीच्या हिंद केसरी मैदानाला बकासुरन भवानीने 1 नंबर केलता. तेव्हा बी आप्पांनीच गाडी आणलेली आणि बैल दोन्ही बैलांचा अनुभव बी आहे आप्पा ड्रायव्हरांना की बाबा बैल कशी पळवायची. आणि अर्जुन तर काय त्यांनी लहानपणापासून पळवलेलाच आहे आणि भवानी 2-3 वेळा पळवला, पण त्यांनी जेव्हा पळवलं तेव्हा फायनल ठेवलेलाच आहे. भवानीच्या पळाबद्दल थोडीशी माहिती द्या की काय कसा पळ आहे, कारण की पळ आता वाढतोय त्याच्यात सगळं श्रेय जातं विवेक पिसाळांना. आणि भवानीच्या पळाचं म्हणसाल तुम्ही तर बैल हा पहिल्यांदा घोडा बैलातला. घोडा बैलात 1 नंबर पळाला. गेल्या 2 वर्षी आता सलग म्हणजे आत्ताची बैल सायदाती झाला, म्हणजे 4सा होता, आता जात पडला गेल्या 15 दिवसापूर्वी. म्हणजे नवाच बैल आहे हो. मुंबईच्या बिनजोड मध्ये बी कोणतीच गाडी ठेवली नाही, म्हणजे सगळ्या शर्यती जिंकलेल्या आहेत. क्वचित एखाद्या वेळेस मार बी खाते, ते काय कोणाच्या नशीब हातात नसते. त्याचबरोबर आता मैदानाचा सेमीफायनल 2 आता आपला सावकार आणि रायना ही गाडी पण सुंदर अशी पळाली आणि फायनलला पात्र आहे. सावकारचे मालक मामा आपल्या बरोबर. अक्षय दादा, सावकार विषयी काय सांगाल? सावकार म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रातला म्हणजे माणसं काय म्हणतात की बाबा सर्वसामान्यांना बैल देत नाहीत, पण हा ह्यांचा नंदी आहे का नाही. किती बी नंबरातला बैल घाला, आदत वासरू घाला, 2 नंबरातला घाला, 3 नंबरातला बैल घाला, त्यांना 1 नंबरच करून देणार आणि त्याचं पान सरळ करून द्या. तसा देव बकासूर तो एक बैल कसा सावकारने 1 नंबर केला, 1 मैदान फक्त गेला, आता हे 5वं मैदान गोलाला मिळालाय. काय सांगाल? बैला पळतोय त्याच्यामुळं काय बैल पळतो, पण कुठेतरी नियोजन पण त्या पद्धतीचं लागतं. नियोजन वगैरे सावकारचं कोण करतं? त्यांचा विषय काय आहे की कुणी बी बैल मागून द्या, उद्या तुम्ही बैल मागा, मन मोकळेपणाने देणार, गाडी मार खाऊच शकत नाही. काय सांगाल? भवानीचा पळ तुम्ही बघितलाय, आजचा विजय काय सांगाल? बैल चांगला पळतोय आणि जायला त्या मैदानात राहतोय बैल. त्याला पैरा चांगला असेल तर तो राहतोय, त्याच्यामुळं पहिली गाडी 30 तारखेला. अक्षय दादा, तुम्ही मागच्या बाईट मध्ये म्हणलेला की आता भवानीचं नियोजन टॉपच्या ह्याच्यातच होतंय, तसं आता हे 3रं नियोजन टॉपच्या ह्याच्यात चाललंय. काय सांगाल? शेवटी मामांचा आशीर्वाद. मामांनी पहिल्याच मैदानाला आम्हाला सांगितलेलं, जसं बकासूरचे मामा संतोष साळुंके, मोहिल शेठ
यांनी आम्हाला पहिल्या मैदानाला मागितल्या बैल दिला. तसा मामांनी तर आम्हाला म्हणले तुम्ही सांगायचं आणि त्या दिवशी बैल देणार, तुम्ही नियोजन करायचं आणि बैल देणार. त्यांची 22 तारखेपर्यंत नियोजन झालती. मामांनी आत्ताच सांगितलं आता बैल आपल्या बैलाच्या मागच बांधलेला आहे. मामांनी सांगितलं की बाबा 30 तारखेला आपली गाडी पळवू. म्हणजे ती काय मन मोकळेपणा, त्याच्यात काय म्हणजे विषयच नाही, दुमत नाही. मैदानाबद्दल काय सांगाल थोडीशी? पाऊस पडलेला परंतु थोडस मैदान बी आज कसं आहे त्या मालकाच्या प्रारंभ म्हणजे नशिबात बी लिहिलं की मैदान व्हावं आणि बैलगाडी मालकांची मनापासून इच्छा होती की आज मैदान पूर्ण व्हावं. ते म्हणजे झाला, त्याची काय अडचण नाही. कुठंतरी आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणतो की गुलाल मिळतो, सहकार्यांचं कष्ट असतंय, पण नियोजन पण तेवढ्याच पद्धतीचं लागतंय. काय हो. सांगाल? नियोजन ते लागतंच, नियोजन केल्याशिवाय तर गाड्या पळू शकत नाही काय. आपल्या सावकारांनी रायनाची गाडी पळाली, हो. भैया ड्रायव्हर गाडीवरती काय सांगाल? आता भैया पण बरेच दिवस झाले पळवत आहेत. बाह्याचं काय, बाह्याचं आणि त्या दोन्ही बैलांचं नातच वेगळं आहे. आणि शेवटी त्यांच्या पण भागातलंच मैदान हो, होतं. हो. गुलाल पण तितकाच आज महत्वाचा होता. काय सांगाल त्याविषयी? नाही तर काय त्यांच्या भागात होतं त्याच्यामुळं पैरा आमचा आधीच झालता. त्याच्यामुळं काय बाह्या आणि आप्पांमुळं काय विषय नाही. कुठेतरी दोन्ही पण बैलांच्या बैलगाडी मालकांचं काहीतरी आज अपेक्षा होती, त्या अपेक्षेला पात्र दोन्ही पण नंदी दोन्ही पण ठरले. झाले. दोन्ही मालकांना आनंद हो. दिला, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. हो की. गुलाल मिळालाय. गुलाल मिळाला हीच आनंद. आणि सगळ्यात जास्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा की तुम्ही सर्वसामान्य माणसं कसं करतात, फायनलला हो. राहिला तरच मुलाखत घ्यायला जातात. बरोबर. तुम्ही शिमी पास केल्या आमची मुलाखत घ्यायला आलाय. त्या दिवशी तर त्यांनी गट पास केला तेव्हा सांगितलेलं की गाडी आज फायनल राहते. अशी माणसं असावीत की मन मोकळेपणानं मोकळेपणानं असावं, सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावं सगळे. आपल्याला सावकार आणि बक्कासूर कधी जोडी बघायला मिळेल? लवकरच बघायला मिळेल. येत्या 8-15 दिवसातच बघा. आणि सूत्रधार इकडेच आहे. हो. ते काय आता मामांना आम्ही काय विषय दोन्ही मामांचा भाचा आहे म्हणल्यावर करावं लागतंय की. आता 2024 साली असंच गाडी पळत होती लखन आणि बकासूर, बाकासूरची. ती बी नियोजन आपणच केलं. पेडगावला 1 नंबर केला. तसं आता आमच्या मामांच्या बैलाचं आणि त्या मामांच्या बैलांचं जोडी लावून द्यायची. अक्षय एक दादा म्हणजे कुठेतरी- पेडगावचे क्लिओ दादांनी इकडे दिलेला आहे. अक्षय दादा कुठेतरी म्हणाला आता कसं आहे, या क्षेत्रामध्ये तुम्ही लोक तशी जपलेत हम्म. आणि या क्षेत्रामध्ये जेवढे लोक जपून राहील, आपण सांभाळून राहील, तेवढाच त्याचा इफेक्ट दिसून येतो. माणसांचं तुमच्याविषयी प्रेम बी पाहिजे आणि तुमचं बी माणसांच्या विषयी प्रेम पाहिजे की बाबा बैल पाळाल तर तुम्ही हवेत फुरळून जावं गेलं नाही पाहिजे. सगळ्यांनी सर्वसामान्य आज आपला गुलाला आहे, उद्या दुसऱ्याचा गुलाला असेल. कुठेतरी प्रत्येक नंदीचा एक चढ उतार असतो. हो. एखादा नंदी जर एखाद्या त्याचा पडता काळ असेल तर अडचणी भरपूर येतात, भरपूर त्याला ट्रोल केलं जातं. पण नंतर तोच नंदी त्याच्या पाळावरती सिद्ध करून दाखवतो. एक काय सांगाल हे पिरियड? 100% माणसांना वाटत होतं की भावांनी आता सध्या रिवर्स आलाय, हे झालंय, पण विवेक शेट आणि विवेक शेटच्या टीमनं म्हणजे बाबा आमचे अक्षय शिंदे असतील, राहुल बाबा बर्गे आहेत, परत केदार चतुर, विवेक पिसाळ, संकेत शिंदे, सोहम, ओम आणि त्यांची अख्खी टीम म्हणजे त्यांनी बैलासाठी इतके कष्ट घेतले की ह्या 15 दिवसात बैल जो माणसं म्हणत होते रिवर्स आलाय त्याला बैलला फायनलला पात्र करण्यासाठी म्हणजे घोड्याची कशी काळजी घेतात रेसच्या तसं, आणि बैलाचं शरीर बी घोड्यागतच आहे. त्यामुळे काय विषय मित्रांनो बघू शकता आता भावना देखील फायनल पळायचा आणि सावकाराला देखील फायनल पळायचा आहे. जी मालकांची जी इच्छा होती ती नंदीने पूर्ण करून दिली. 100%. पुढे मैदानात तुम्हाला पुण्याहून आलेत बैलासाठी. सर पुण्याहून आले ते तो पण नाव बोला. थंड घेऊन. नमस्कार नाव माझं सांग. प्रदीप विठ्ठल कांबळे, राहणार सायगाव. बरं. मी आज खास भवानीसाठी आलोय. भवानीचं फळ बघायला. काय सांगा भावनेबद्दल काय सांगा? भवानी हा बैल मी आता जवळजवळ 3-4 महिने झाले बघतोय. म्हणजे खूप ते फळ त्याचा वेगळाच झाला बरं. आता. जाईल तिथं नंबरात राहतो. त्यांचं सगळं त्यांचं देखभाल विवेक शेठ आणि संकेत यांनी भरपूर म्हणजे आतूनात प्रयत्न करतात. महेशची जरा बैल पळाला आज मालकाला अक्षय बर्गे भैया त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी आज बैल पळाला. बैल आज फायनलला राहिला. आज काय सांगाल म्हणजे एक आनंद आहे. आज काय सांगाल मालकांचा फोन वगैरे आलेला काय? हो आलता आत्ताच. आणि महत्वाचं म्हणजे आमचं खंबीर साथ ती इथं मैदानात आहे त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नसतं. आता फायनल देखील मित्रांनो पळायचा जास्त वेळ घेत नाही. सावकारला पण पळायचंय, भावनेला पळायचंय. फायनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा.